Good morning, students. In our last lecture, we studied about seismic waves. मग त्यामध्ये आपण काय बघितलं? सेस्मिक वेव्सची डेफिनेशन बघितली. त्याच्यानंतर सेस्मिक वेव्स म्हणजे काय बघितलं आणि त्याच्या टाईप्स आहेत त्या बघितल्या. देअर आर 3 टाईप्स ऑफ वेव्स. फर्स्ट वन प्रायमरी वेव्स और पी वेव्स. सेकंड वन सेकंडरी वेव्स और एस वेव्स. आणि थर्ड वन पाहिल्या सरफेस वेव्स. मग त्याच्यामध्ये परत 2 प्रकार बघितले आपण, एल type and R type waves. Now today we will see about earthquake as a geohazards. Geohazards म्हणजे काय बघितलं आपण? नैसर्गिक आपत्ती. बरोबर आहे. मग ती जी नैसर्गिक आपत्ती आहे त्याच्यामध्ये अर्थक्वेक ही सुद्धा एक नैसर्गिक नैसर्गिक हानिकारक किंवा नैसर्गिक आपत्ती आहे. तर अर्थक्वेक झाल्यानंतर जी काही मानवाला हानी पोचते किंवा आपल्या पृथ्वीतलावर जे काही मोठ्या प्रमाणात हानी पोचते त्याला काय म्हणतो आपण? जिओहझर्ड्स किंवा अर्थक्वेक ॲज अ जिओहझर्ड्स आपण म्हणतो. मग त्याच्यामध्ये काय होणार आहे आपल्याला आता वन बाय वन बघायचं आहे. तर त्याच्यामध्ये पहिलं आहे इन डेव्हलप्ड ऑर अर्बनाइज्ड एरिया. म्हणजे काय? डेव्हलप्ड ऑर अर्बनाइज म्हणजे एखादी एरिया आहे की जी फुल्ली डेव्हलप झालेली आहे आणि अर्बनाइज्ड एरिया म्हणजे दोन्हीमध्ये, म्हणजे जिथे एरिया सेट झालेली नाही आहे किंवा फुल्ली ऑर्गनाइज झालेली नाही आहे, डेव्हलप झालेली नाही आहे, त्या एरियामध्ये काय इफेक्ट्स होतात आणि डेव्हलप्ड एरियामध्ये काय इफेक्ट्स होतात हे आपल्याला बघायचं आहे. ड्युरिंग ॲन अर्थक्वेक द लँड सरफेस फिजिकली रिस्पॉन्ड्स टू द वेव्स. अर्थक्वेकमध्ये काय होतं? ज्यावेळेला अर्थक्वेक होतं त्यावेळेला सरफेस आहे किंवा अर्थचा जो काही सरफेस आहे तो काय होतो? फिजिकली रिस्पॉन्ड्स टू द वेव्स. ज्या काही वेव्ज येतात त्याला तो रिस्पॉन्ड करतो. इन रिझल्ट्स द पार्टिकल टू कम्प्लीट डॅमेज ऑर कोलॅप्स ऑफ बिल्डिंग वॉल्स. आता त्याच्यामुळे काय काय म्हणजे ज्या वेव्स तयार होतात, सरफेसवर ज्या काही लहरी निर्माण होतात, कंपनं तयार होतात, त्याच्यामुळे काय होतं? तर डॅमेज ऑर कोलॅप्स ऑफ बिल्डिंग वॉल्स. ज्या काही बिल्डिंग्स आहेत मोठ्या मोठ्या त्या कोलॅप्स होतात. ब्रिजेस किंवा डॅम्स असतील किंवा अदर मॅनमेड स्ट्रक्चर असतात, ह्या सगळ्याला काय होतं? हानी पोचते किंवा ते कोलॅप्स होतात. इट मे ऑल्सो डिस्ट्रॉय पॉवर सप्लाय. काही वेळेला काय होतं? पॉवर सप्लाय म्हणजे लाईट कनेक्टिव्हिटीसुद्धा आपली जाते. पॉवर जनरेशन जे काही आहे, इलेक्ट्रिसिटी आहे, त्याचे पाईपसुद्धा काय होतात किंवा कनेक्शनसुद्धा काय होतात? डिस्ट्रॉय होतात. त्याच्यानंतर वॉटर पाईपलाईन्स, ज्या काही पाण्याच्या पाईपलाईन्स आहेत, पाणी पुरवठ्याच्या काही लाईन्स आहेत, त्याहीसुद्धा काय होतात? डिस्टर्ब होतात. त्याच्यानंतर ऑइल अँड गॅस पाईपलाईन्स. मग ह्याच्यामध्ये ऑइल मिलमधल्या ज्या काही आहेत किंवा गॅस पाईपलाईन ज्या काही आहेत त्याही डिस्टर्ब होतात. रेल्वे लाईन्स अँड फेन्सेस गेट ट्विस्टेड. आता रेल्वे ट्रॅक जे आहेत, रेल्वे रूळ जे आहेत किंवा फेन्सेस आहेत म्हणजे कुंपण आहेत मोठ्या प्रकारची, ते जे आहेत ते काय होतात? ट्विस्ट होतात. अँड रोड्स मे क्रॅक ओपन ऑर गेट डिस्प्लेस्ड. रोड्स काय आहेत? जे काही मोठे मोठे नॅशनल हायवेज असतील किंवा छोटे मोठे रोड्स असतील ते काय होतात? डिस्टर्ब होतात, क्रॅक्स होतात किंवा ओपन होतात किंवा डिस्प्लेस होतात किंवा त्याचं जे काही डायरेक्शन आहे ते ट्विस्ट होतं म्हणजे हलतात ते. लॉस ऑफ लाईफ मे रिझल्ट फ्रॉम द कोलॅप्स ऑफ स्ट्रक्चर ऑर फ्रॉम फायर कॉज ड्यू टू लिकेज ऑफ गॅस, फ्रिक्शन, इलेक्ट्रिक करंट अँड अदर इन्फ्लेमेबल ऑब्जेक्ट्स. आता काय म्हटलं आहे बघा? लॉस ऑफ लाईफ. काही वेळेला यामध्ये आपल्याला काय होतं? हे जे काही बिल्डिंग्स कोलॅप्स होतात किंवा इन्फ्रास्ट्रक्चर जे काही कोलॅप्स होतं त्याच्यामुळं काय होतं? मानवहानीसुद्धा होते. आणि मग त्याच्यामध्ये काय होतं? आपल्याला फायर, काही वेळेला काय होतं? फायर, आग पण लागते. तर कशामुळे? ड्यू टू लिकेज ऑफ गॅस, म्हणजे ज्यावेळेला काही ठिकाणी गॅस लीक होतो पाईपमुळे, पाईप मोडल्या जातात किंवा पाईप ट्विस्ट होतात, त्याच्यामधून गॅस लिकेज होतं किंवा फ्रिक्शन होतं किंवा इलेक्ट्रिक करंट त्याच्यामध्ये क्रिएट होतो, जनरेट होतो आणि बाकीचे जे काही इनफ्लेमेबल ऑब्जेक्ट्स आहेत त्याच्यामुळे काय होतं? इलेक्ट्रिसिटी तयार होते किंवा दोन्हीचं जे काही लिकेज झाल्यामुळे त्याच्यामुळे एनर्जी तयार होते आणि मग काय होते? आगसुद्धा लागू शकते. अशा प्रकारे इन डेव्हलप्ड अँड अर्बनाइज्ड एरियामध्ये आपल्याला अर्थक्वेकमुळं हानी पोचू शकते. ह्याच्यामध्ये काय होते लक्षात घ्या? अर्थक्वेक ॲज अ जिओहझर्ड्सला इफेक्ट्स, थोडक्यात म्हणजे काय? इफेक्ट्स, अर्थक्वेकचे जे काही इफेक्ट्स आहेत ते आपल्याला काय काय आहेत ते यामध्ये आपल्याला लक्षात येईल आणि ह्याच्यावर प्रश्न डेफिनेटली विचारला जातो. 2 मार्कला असेल.
साधारण. त्याच्यानंतर दुसरं बघूया आपण मॉर्फोलॉजिकल चेंजेस. मॉर्फोलॉजिकल चेंजेस म्हणजे काय, म्हणजे पृथ्वीवर किंवा अर्थवर जे काही फीचर्स आहेत त्याच्यामध्ये कसे चेंजेस होतात ते आपल्याला बघायचं आहे. रिव्हर्स अँड स्ट्रीम्स मे चेंज देअर कोर्स अँड कॉज फ्लड. रिव्हर्स किंवा स्ट्रीम ज्या वेळेला व्हायब्रेशन्स तयार होतात त्यावेळेला एखादी वाहणारी नदीसुद्धा तिचा रस्ता बदलू शकते किंवा तीसुद्धा चेंज होऊ शकते. ती बदलू शकत नाही, पण ह्या ज्या काही व्हायब्रेशन्स आहेत, ट्रिमर्स आहेत, त्याच्यामुळे बाहेर येणारी जी काही व्हायब्रेशन्स आहेत त्याच्यामुळे नदीचा पाथ जो आहे तो काय बदलू शकतो किंवा स्ट्रीमचा पाथ बदलू शकतो आणि मग त्याच्यामुळे फ्लड तयार होऊ शकतो. ग्राउंड वॉटर सर्क्युलेशन गेट डिस्टर्ब. ग्राउंड वॉटर सर्क्युलेशन म्हणजे काय, भूजल. जमिनीच्या खाली जे काही भूगर्भामध्ये पाणी असेल त्याचं सुद्धा काय होतं, सर्क्युलेशन जे आहे ते डिस्टर्ब होतं. द वॉटर फ्रॉम लेक्स अँड वेल मे ड्रॉन ऑफ थ्रू द क्रॅक्स अँड न्यू लेक्स आर फॉर्म इन डिप्रेशन. काही वेळेला काय होतं, डिप्रेशन तयार होतं, म्हणजे उथळ जागा तयार होते किंवा खोलवर अशी जागा तयार होते, त्याला डिप्रेशन म्हणतात. आणि त्याच्यामध्ये काय होतं, क्रॅक्स तयार होतात आजूबाजूच्या एरियामधून आणि ते जे काही पाणी आहे ते त्या डिप्रेशनमध्ये तयार येतं, साठतं आणि नवीन लेकसुद्धा फॉर्म होऊ शकतो. ओल्ड स्प्रिंग्स मे ड्राय आऊट. ज्या काही पूर्वीचे झरे आहेत, जुने झरे आहेत, ते ड्राय आऊट म्हणजे वेव्जमुळं पाणी दुसरीकडे जाऊ शकतं आणि मग ती ओल्ड स्प्रिंग आहे ती काय होते, जुनी स्प्रिंग जी आहे, जुना झरा जो आहे तो काय होतो, ड्राय होतो आणि न्यू स्प्रिंग्स मे फॉर्म आणि तिथे तिथे किंवा ते आजूबाजूला नवीन स्प्रिंगसुद्धा काय होतात, फॉर्म होऊ शकतात. म्हणजे मॉर्फॉलॉजिकल चेंजेसमध्ये काय होते बघा, रिव्हर्स अँड स्ट्रीम्स मे चेंज देअर कोर्स अँड कॉजेस फ्लड्स. ग्राउंड वॉटर सर्क्युलेशन गेट डिस्टर्ब. The water from lakes and wells may drawn off through the cracks and new lakes are formed in depression. Old springs may dry out and new springs may form. म्हणजे जुने झरे आहेत ते ड्राय होऊ शकतात आणि नवीनसुद्धा फॉर्म होऊ शकतात. याच्यानंतर आपण तिसरा बघणार आहोत, सुनामीज. आता सुनामीज सगळ्यांना माहिती आहे, समुद्रामधून ज्या काही वेव्स तयार होतात, म्हणजे समुद्राच्या तळाशी ज्या वेळेला हालचाली होतात भूगर्भामध्ये त्यावेळेला काय होतं, त्याचं रूपांतर जे शेकिंग्स आहेत, ज्या व्हायब्रेशन्स आहेत त्या समुद्राच्या पाण्यामध्ये येतात आणि त्याच्यातून मोठ्या मोठ्या लाटा तयार होतात आणि मग आपल्याला काय होतं, सुनामीज फॉर्म होते दिसते. तर आता काय आहे बघूया, त्याच्यामुळे काय इफेक्ट्स होतात ते बघूया. दीज आर ह्यूज सी वेव्स दॅट स्ट्राईक द कोस्टल रिजन रिझल्टिंग फ्रॉम अ स्ट्रॉंग सबमरीन अर्थक्वेक. म्हणजे ह्या ज्या काही आहेत त्या समुद्राच्या मोठ्या लहरी किंवा लाटा असतात की ज्या स्ट्राईक कोस्टल रिजनला, म्हणजे जो काही समुद्राकाठचा भाग आहे, जो काही बीचवरचा भाग आहे त्याला काय होतं, इफेक्ट्स होतो, म्हणजे त्याच्यावर त्याचा जास्त परिणाम होतो. द वेव्स जनरेटेड बाय दीज शॉक्स रिच कोस्टल एरियाज विथ व्हेरी लार्ज ॲम्प्लिट्यूड. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात किंवा खूप मोठ्या स्पीडनी ह्याचे धक्के जे आहेत ते कोस्टल एरियावर पडतात. म्हणजे समुद्रकाठचा जो काही भाग आहे त्याला त्याचा मोठ्या प्रमाणात धक्का पोचतो. सुनामीज आर जनरेटेड व्हेन अ मास ऑफ वॉटर इज ॲब्रप्टली displaced by the movement of sea floor, often by an earthquake, volcanic eruptions and landslides. आता काय सांगितले बघा, सुनामीज आर जनरेटेड. सुनामीज कधी जनरेट होतात, when a mass of water is abruptly displaced by the movement. ॲब्रप्टली म्हणजे पटकन, पटकन डिस्प्लेस होते. कशामुळे, बाय द मुवमेंट ऑफ सी फ्लोअर. मुवमेंट काय जी आहे, सी फ्लोअरची जी काही मुवमेंट आहे ती जेवढ्या पटकन होईल त्याचे इफेक्ट्स अँड लँडस्लाईड्स. मग हे कशामुळे होतं, लँडस्लाईडमुळे होतं, व्होल्कॅनिक इरप्शनमुळे होतं किंवा अर्थक्वेकमुळे होतं. म्हणजे ह्या 3 कारणं आहेत की ज्याच्यामुळे हे जे काही सुनामीचे वेव्ज आहेत ते तयार होतात आणि मग सी फ्लोअरला त्याचे शेकिंग्स जाणवतात, मुवमेंट जाणवते आणि त्या मुवमेंटमुळं आपल्याला काय होतं, सुनामीज बघायला मिळतात किंवा जनरेट होतात. परत एकदा बघूया. सुनामीज आर जनरेटेड व्हेन अ मास ऑफ वॉटर इज ॲब्रप्टली डिस्प्लेस्ड बाय द मुवमेंट ऑफ द सी फ्लोअर, ऑफन बाय ॲन अर्थक्वेक, व्होल्कॅनिक इरप्शन आणि लँडस्लाईड.
लँडस्लाईड, व्होल्कॅनिक इरप्शन आणि अर्थक्वेक ह्या तिन्हीमुळे काय होतं, सुनामीज वेव्ह जनरेट होतात आणि पटकन सडन अशी मूवमेंट होते सी फ्लोअरची ह्या तिन्ही कारणामुळे. लक्षात आलं कशाकशामुळे? अर्थक्वेक, व्होल्कॅनिक इरप्शन आणि लँडस्लाईडमुळे. वेन द वेव्ज रीच द शॅलो वॉटर नियर अ कोस्ट दे ब्रेक अँड सर्फ लँडवर्ड. काही वेळेला काय होतं बघा, वेन द वेव्ज रीच द शॅलो वॉटर, ज्या वेळेला ही वेव्ह आहे ती शॅलो वॉटर म्हणजे समुद्रकाठावर ज्या वेळेला यायला लागते, त्यावेळी जिथे कमी डेप्थ असते, वॉटर कमी असतं, त्यावेळेला कोस्टवरती येते आणि ब्रेक होते म्हणजे तुटते ती वेव्ह आणि सर्फ लँडवर. आता सर्फ लँडवर्ड्स म्हणजे काय, बीचच्या साईडला किंवा बीचची साईड आहे त्याच्यामध्ये वेव्ह परत येते ती. लक्षात आलं? म्हणजे बीचवर येता येता ज्या वेळेला पाणी कमी होत असतं समुद्रकाठाला येत असताना, त्यावेळेला ती वेव्ह ब्रेक होते आणि परत उलटी काय होते, समुद्रामध्ये काही वेळेला ती परत जाते. काही वेळेला ती वेव्ज जी आहे ती जमिनीवर येते, म्हणजे समुद्राच्या काठावर जी काही जमीन असेल समुद्र संपल्यानंतर जिथं वेव्ज ब्रेक होते तिथं काय होते, मोठ्याने ती आपटते, काही वेळेला ती परत जाते. सुनामीज मे रीच अ हाईट ऑफ 30 मीटर्स ऑर मोर, म्हणजे त्याची जी हाईट आहे, वेव्ज आहेत त्या 30 मीटर्स किंवा त्याच्यापेक्षाही जास्त असू शकतात. अँड हिस्टॉरिकल इव्हिडन्सेस आर फाउंड कॅरिंग शिप टू इम्प्रॉबेबल प्लेसेस अँड डिवास्टिंग टाउन्स. डिवास्टिंग म्हणजे काय, संपूर्ण नाश करणे. मग अशा वेळेला काय होतं, ह्या ज्या वेव्ज आहेत मोठ्या 30 मीटर किंवा 30 मीटरपेक्षा जास्त असतील, त्या हिस्टॉरिकल इव्हेंट्स म्हणजे इव्हिडन्सेस म्हणून आपण त्या नोंद करतो. आणि मग ज्या आहेत त्याच्यामध्ये काय होतं, डिवास्टिंग टाउन्स म्हणजे संपूर्ण त्या टाउन्सचा नाश होतो किंवा ती संपूर्ण त्याच्यामध्ये गाडली जाते किंवा त्या वेव्समध्ये ती डिस्ट्रॉय होते. म्हणजे सुनामीजमुळं काय काय होतं परत एकदा आपण रीड करूया. दीज आर ह्यूज वेव्स दॅट स्ट्राइक्स द कोस्टल रिजन रिझल्टिंग फ्रॉम अ स्ट्रॉंग सबमरीन अर्थक्वेक. द वेव्स जनरेटेड बाय these shock reach coastal areas with very large amplitude. Tsunamis are generated when a mass of water is abruptly displaced by the movement of seafloor, often by an earthquake, volcanic eruption, and landslide. When the waves reach the shallow water near the coast, they break and surf landwards. Tsunamis may reach a height of 30 meters or more, and historical evidences are found carrying ships to improbable places and devastating towns. लक्षात आलं तुम्हाला? जे काही डिफिकल्ट वर्ड्स आहेत त्याचं मीनिंग पण मी सांगितलेलं आहे काय आहे ते. त्याच्यानंतर आपण चौथं बघतोय, डॅमेज इन माउंटेनियस रिजन. आता आपण सुनामी बघितलं, जमिनीवर जे काही अर्बन एरियाजमध्ये आणि डेव्हलप्ड एरियाजमध्ये जे काही हानी पोचते ती बघितली. मॉर्फॉलॉजिकल चेंजेसमध्ये आपण जी काही हानी बघितली होते ती बघितली. सुनामीज तयार होतात, सुनामीमुळे जी काही हानी होते ती बघितली आपण. आता फोर्थ वन बघतोय, डॅमेज इन माउंटेनियस रिजन. आता जे काही हिली एरिया आहे किंवा माउंटेनियस रिजन आहे त्याच्यामध्ये काय हानी पोचते ते बघूया. लँडस्लाइड्स अँड ॲव्हलांचेस मे बी सेट ऑफ where glaciers enter the sea, they may break off to form icebergs. आता लँडस्लाईड ज्या वेळेला माउंटेनियस एरियामध्ये काय होणार आहे, सुनामीज तयार नाही होणार आहेत, बरोबर आहे. मग त्यावेळेला लँडस्लाईड होणार आहे. म्हणजे माउंटेनियस रिजनमध्ये ज्या वेळेला शेकिंग होतं, व्हायब्रेशन होतं, त्यावेळेला काय होणार आहे, लँडस्लाईड होणार आहे. म्हणजे किंवा ॲव्हलांचेस म्हणजे बर्फाचे जे काही डोंगर असतात त्यांचे पार्ट्स खाली तुटून पडणे किंवा निखळून येणे, त्याला आपण ॲव्हलांचेस म्हणतो. लँडस्लाइड्स अँड ॲव्हलांचेस मे बी सेट ऑफ अँड वेअर ग्लेशियर्स एंटर द सी, दे मे ब्रेक ऑफ टू फॉर्म द आईसबर्ग. ग्लेशियर म्हणजे काय, समुद्रामध्ये ज्या वेळेला बर्फाचे हिमनग, ग्लेशियर म्हणजे थोडक्यात हिमनग, जे काही हिमनग घसरून येतात, ते घसरून आल्यानंतर ते कुठे मिळतात, समुद्राला मिळतात. दे मे ब्रेक ऑफ द फॉर्म ऑफ आईसबर्ग. आणि मग त्याचं फॉर्मेशन कशामध्ये होतं, आईसबर्गमध्ये होतं. आईसबर्ग म्हणजे मोठे मोठे तुकडे बर्फाचे थोडक्यात. तर लँडस्लाईड माउंटेनियस रिजनमध्ये
अर्थक्वेकमुळं काय होतं, लँडस्लाईड्स तयार होतात. जे काही माउंटन्सचा पार्ट असतो तो निखळून पडतो, त्याच्यामुळे लँडस्लाईड तयार होते. ॲव्हलॅन्चेसमध्ये काय होतं, जिथे बर्फाळ प्रदेश आहेत, बर्फाचे डोंगर्स आहेत, तिथे ॲव्हलॅन्चेस तयार होतात. त्याचं ज्या वेळेला निखळून ते पडतात त्यावेळेला त्याला घसरत येत असतात, त्यावेळेला आपण त्याला ग्लेशियर म्हणतो किंवा हिमनग म्हणतो. आणि हे जे हिमनग आहेत ते काय होतात, समुद्रात मिळतात आणि दे ब्रेक ऑफ टू फॉर्म द आईसबर्ग, आणि त्याच्यापासून आपल्याला काय मिळते, आईसबर्गची फॉर्मेशन होते. अशा तऱ्हेनं आपण आज काय बघितलं, अर्थक्वेक ॲज अ जिओ हझार्ड्स बघितलं. आपण आपला जिओ हझार्ड्सचा टॉपिक इथं संपतोय. त्याच्यामध्ये आपण व्होल्कॅनो बघितलं, लँडस्लाईड बघितलं आणि अर्थक्वेक बघितलं. ह्या तिन्ही टॉपिक्सचं आपण जिओ हझार्ड्स म्हणजे नैसर्गिकरित्या आपल्याला काय हानी पोचते हे आपण बघितलेलं आहे. त्याचे जे क्वेश्चन्स आहेत ते मी नेक्स्ट लेक्चरला एक डिस्कस करूया आपण, कशावर काय काय येणार आहेत. त्याच्यानंतर 1 मार्कला कसा प्रकारे येईल, 2 मार्कला कशा प्रकारे येईल, किंवा मोठा असेल तर कशा प्रकारे येईल, हे आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया आपण. आणि नेक्स्ट टॉपिक आपण चालू करूया. आज आपण इथेच थांबूया. थँक्यू.